नमस्कार. सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मिरज तालुक्यातील नरवाड अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर येथे मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी मिरज पंचायत समिती सभापती राणी भोरे, उपसभापती ललिता शेजोड यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार म्हणाले, साठी आपण काम करावं ह्या हेतूने आम्ही गेल्या या 5 वर्षामध्ये आता 3.5 वर्षाचा टर्म झालेला आहे. यामध्ये काम करत असताना कोणताही जातीभेद नाही, कोणताही आम्हाला द्वेष नाही, अशा संबंधी आम्ही या ठिकाणी काम करत होतो. तर पंचायत समितीच्या निवडणूक लागल्या आणि आता आमच्या उपसरपंच असलेल्या रुपालीताई कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली होती आपल्या पक्षाकडून. निवडणूक झाली, त्यामध्ये काही रणनीती झाल्या आखल्या, पण आम्ही त्याचं पराभव स्वीकारून पुन्हा आम्ही जोमाने कामाला लागलो. पण काम करत असताना या ठिकाणी मी आज तुम्हाला जाहीर सांगतो की 4 ते 5 महिने आम्ही शांत होतो. कारण एका काय निवडणुकीनं असं या ठिकाणी झालं की ज्या 3-3.5 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं, हा वार्ड ताई आमचा माझा वार्ड, हा 4 नंबर वार्ड, या वार्डाने या ग्रामस्थाने मला 3 वेळेला तशी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. म्हणताय मी पुन्हा ह्या ठिकाणी हा आमचा गणपती आहे, या गणपतीच्या स्टेजवरून सांगतो की येणारी ग्रामपंचायत सुद्धा आमचीच असेल, येणारा सरपंच सुद्धा आमचाच असेल. कारण कामाचं नियोजन आहे. आमच्याकडे रडत बसण्याची कुठली ख्याती नाही, रडायचं नाही आहे. तो असं केला, तो तसं केला, आपण नाही. तुम्ही काय करायचं तुमच्या हिशोबानं करा, आम्ही आमची लढाई आमच्या हिशोबानं लढत असतो. यानंतर माजी सरपंच एम.के. माळी यांनी सरपंच मारुती जमादार यांचे कौतुक केले. धडक कामाला लागलेत आणि उत्कृष्ट काम केल्याबद्दल मी पहिल्यांदा सरपंचांचा सत्कार करणार आहे. त्याचं कारण असं, ते लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून 3.5 वर्षात ह्या 4-6 महिन्यात किंवा 1-2 महिन्यात जे त्यांनी पळापळ केली आणि पक्षाच्या पाठीशी राहून पक्षावर होणारे डाग पुसून काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. यानंतर शुभम शेळके यांनी आपले मत व्यक्त केले. राणीताई भोरे यांची निवड झाली आणि उपसभापती ललिताताई शेजोड यांची निवड झाली आणि या जो नरवाडचा विकास थांबला होता त्या विकासाला खऱ्या अर्थानं गती आदरणीय सुरेश भाऊ खाडे आणि पंचायत समिती आणि उपसभापतीच्या निवडीनंतर या विकासाला गती दुगणित झाली. आणि मंडळी, राणीताई या ठिकाणी निवडणूक झाली, पंचायत समितीची निवडणूक झाली, एकीकडे जनशक्ती आणि एकीकडे धनशक्ती अशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि राजकीय विष आणि सामाजिक आणि जातीचं राजकारण माझ्या नरवाड नगरीमध्ये पेरलं गेलं. मिरज पंचायत समितीच्या नूतन सभापती राणी भोरे यावेळी म्हणाल्या, मी प्रथमतः सर्व नरवाड ग्रामस्थांचं मी अभिनंदन करते की आपल्या या गावाला मारुती सरांसारखे इतके कर्तबगार धडाडीचे सरपंच साहेब लाभले. हे खरंच ही ईश्वराची इच्छा आहे की या नरवाड गावचा विकास हा कधी थांबलेला नव्हता, थांबणार नाही यापुढे. मला असं वाटतंय की सरपंच साहेबांचं काम आमचं बोलणं चालणं असं म्हणजे समोर असतंय, पण आज एवढं तुमच्या गावात आल्यानंतर त्यांच्या कामाची व्याप्ती ऐकून मला खरंच असं वाटतंय की प्रत्येक गावाला एक असा सरपंच मिळावा. आभार माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश कुमार माळी यांनी मानले. व महायुतीचे सत्ता स्थापन होणे व त्या अनुषंगाने आमच्या कौलापूर गावच्या आदरणीय राणीताई भोरे यांची मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली. तसेच आमच्या ललिताताई शेजूर काके यांची उपसभापती निवड झाली. त्या अनुषंगाने आमच्या नरवाड गावच्या वतीने एक कार्यक्रम घ्यायचा होता व त्या कार्यक्रमासाठी आपल्या वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात व आमच्या गावावर तुमचं यापूर्वी प्रेम होतंच, इथून पुढेही प्रेम राहीलच आणि आमच्या गावच्या विकासामध्ये कोणताही खंड पडणार नाही. सदर कार्यक्रमास सचिन भोरे, विकास सोसायटीचे चेअरमन महेश कांबळे, माजी चेअरमन राहुल माळी, राजेंद्र बन्ने, उपसरपंच रुपाली कांबळे, ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील, जयश्री पाटील, अनुसया बन्ने, सदस्य विष्णू भिरडे, मोहन नागरोजे, शंकर सानप, गणेश माळी, श्यामराव जमादार, विलास जगदाळे, मारुती नागरोजे, बापू कुलकर्णी, जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.